हाय हॅलो नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं लोकशाहीच्या आज काय स्पेशल या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. मित्रहो, ठाणे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आठवतात आपले धर्मवीर दिघे साहेब. ठाणे म्हटल्यानंतर आठवतो दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्री, त्याचबरोबर सांस्कृतिक ठेवा जपणारं हे ठाणे. म्हटलं ठाण्यात आलोच आहोत तर चला आज तिकडची खाद्य संस्कृती अनुभवूयात. अगदी स्वस्तात मस्त असा वडापाव म्हणजे गजानन वडापाव. चला तर मग या टेस्ट करून बघूयात. फायनली माझ्या हातात आलाय हा गजानन वडापाव, ठाण्याचा स्पेशल. येस, आता मला ना बघून अजिबात असं, एक तर तो गरम आहे आणि त्यात ती चटणी, त्यात मिरची आणि त्यांची जी सर्व करण्याची जी स्टाईल आहे ना पानात, आहा, म्हणजे विषय एंड आहे. कारण कमाल दिसतंय असं. त्यामुळे आता मी तर टेस्ट करणार आहे लगेच. तर तुम्हाला पण सांगणार आहे याची टेस्ट कशी आहे. चला टेस्ट करून बघूयात. रेडी टू इट. कमाल कमाल. आता अजून एक मी बाईट खाते. सुंदर गरम आहे. ही जी चटणी मला दिसते ना इथे, ती मला बेसन चटणी आहे ही. आणि त्यात त्यांनी थोडीशी आपली ग्रीन चटणी जी असते ती टाकून दिली. मी एक घास ना चटणीचा पण टेस्ट करणार आहे. काहीतरी युनिक आहे. आणि मला असं वाटतं की इथे हा गजानन वडापाव खास त्यांच्या वडापाव बरोबर चटणीसाठी पण जास्त फेमस आहे. आणि इतकं कमाल कॉम्बिनेशन आहे. त्यात ते असं ऑथेंटिक पानात त्यांनी दिलंय, कागद त्यात पान आणि त्यात अशी छान चटणी आणि वडापाव. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की यांची क्वांटिटी फार छान आहे. म्हणजे वडा फार असा छोटा नाहीये किंवा पाव पण अगदी छोटा नाहीये, भला मोठा पाव आणि वडा. त्यामुळे मला असं वाटतं ते गरम गरम वडापाव, चटणी आणि मिरची, हा भन्नाट कॉम्बिनेशन. चला उरलेला वडापाव संपायचा आहे, खाऊया. तर आपण इथे जे वडापाव जे सर्व करतात त्यांना विचारूयात आपण की त्यांचा काय अनुभव आणि किती ग्राहक इथे येतात, कसं काय रिस्पॉन्स आहे. हेलो सर, आपका नाम बताइए. मेरा नाम है प्रवीण. और आप कभी से यहाँ काम? अपना तो हो गया 20-25 साल तक हो गया था काम करके, अपना जॉब कर रहा है. और मतलब क्या, मतलब दिन भर से पूरे दिन भर क्या कितने वडापाव खाने के लिए, गजानन वडापाव खाने के लिए कितने कस्टमर्स होते हैं? अभी अपन कस्टमर तो गिनता नहीं, आता है गरम गरम मिलता है बोल के खाने के लिए. चटनी भी मस्त है, कोई सा समझ देता है ग्राहक को. और जैसे बताते हैं कि इधर की स्पेशलिटी चटनी है, तो ये चटनी में क्या ऐसी जादू है? वो तो कस्टमर को प्यार से देता है, अच्छा लगता है उनको. दाल डालता है, सूखा कोपरा डालता है, चना डालता है, उसमें जो तरह टेस्ट अच्छा आ जाता है ग्राहक. तर ही चटणी मधली जी जादू आहे ना त्यांनी आपल्याला सांगितली आहे की, आणि ते त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेम, ज्या प्रेमाने, आणि जसं तुम्ही म्हणालात की जे सर्व करण्याची त्यांची जी स्टाईल आहे तर ती त्यांची आहे ना जी कमाल आहे आणि लोकांना ते भारी वाटतं. या गजानन वडापावचे आणखी एक शौकीन माझ्यासमोर आहेत आणि ह्या सरांना विचारत की त्यांचं गजानन वडापाव बरोबर काय नातं आहे. ॲक्च्युली आमच्या शाळेपासून आम्ही वडापाव खातो. म्हणजे समजा एखादी वेळी आपल्याकडे डब्यामध्ये भाजी नसेल, दोन पोळ्या जरी असलं तर चटणीबरोबर आपलं भागून जायचं. आणि वडापावचं म्हणजे कसं की मित्रांचं एक होतं आणि दॅट टाईम थोडं प्राईस कमी पण होते, आता वाढली पाहिजे. म्हणजे तेव्हा आमच्या पॉकेट मनीला पण ते सूट व्हायचं, परवडणार होतं. आणि टेस्ट अजूनही तशी आहे. म्हणजे मी आज जवळपास 10-12 वर्ष झाले ट्राय करतो, खातोय. तर टेस्ट आहे तशीच आहे, काही चेंज झाली नाही. इकडचं आणि आपल्या MS आहे जवळ आहे, गजाननची ब्रांच आहे, खूप म्हणजे खूप छान. आणि साधारण काय प्राइस, म्हणजे आता त्यावेळी प्राइस काय होती तरी? माझ्या मध्ये 12 रुपये असताना मी वडापाव खाल्ला तो. आणि आता प्राइस? आता माझ्या मध्ये काय 20 रुपये त्यांनी केले.
म्हणजे जास्त वाढली नाहीये तरी पण, म्हणजे टेस्ट तीच आहे आणि तशीच ती सर्व करण्याची पद्धत आहे, पण प्राइस मध्ये पण जास्त फरक नाही झालाय. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी वाढल्या त्यांना पण तेल वाढले सगळं वाढलं तर ठीक आहे, पण खूप छान आहे टेस्ट ओव्हरऑल. म्हणजे नक्की आवर्जून ट्राय करण्यासारखं आहे, कारण हे जे गजानन वडापाव बरोबरचे जे नातं आहे आणि ठाणेकर आणि इतक्या बाहेर म्हणजे फार लांबून लांबून लोक इकडे येतात. खूप 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 म्हणजे ही टेस्ट मला वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर पण असेल, ज्यांना माहिती आहे, ज्यांनी खाऊन गेलं असेल त्याला माहिती असेल की या अमुक अमुक ठिकाणी हा वडापाव मिळतोय आणि आपल्या मिसळचं पण खूप नाव आहे बाहेर, त्याप्रमाणे या वडापावांचं पण नाव आहे. तर मंडळी, आपण पाहिलं या गजानन वडापाव सोबत अनेकांचं वेगवेगळ्या प्रकारे नातं आहे. म्हणजे कुणाचं 30 वर्ष, कुणाचं 35, तर कुणाचं शाळेपासूनचं नातं आहे. तुम्ही जर इकडचा हा गजानन वडापाव ट्राय केला नसेल तर वाट कसली बघताय, लगेच या आणि या वडापावशी एक छानसं नातं जोडा. व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडली आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि या लगेच या आणि भन्नाट टेस्ट आहे, एन्जॉय करा आणि पाहत राहा लोकशाही मराठी.